टेंभुर्णी मौजे भीमानगर येथील कॅनॉलमध्ये मिळून आलेल्या अनोळखी बेवारस तरुणाच्या खुनाचा 24 तासात छडा लावण्यात टेंभुर्णी पोलिसांना यश आलं असून खुन्यातील सख्या भावासह 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे। तो दारू पिऊन घरातील लोकांना त्रास देत असल्याने त्या त्रासाला कंटाळून त्याचा खून झाला असल्याचं प्राथमिक तपासात समोर आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दिली आहे। तीनही अटक आरोपींना 7 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे। आश्रम विठ्ठल करंडे वय वर्ष 31 राहणार फपाळवाडी तालुका बार्शी असं खून झालेल्या तरुणाचे नाव आहे। तर रणजित उर्फ सौरभ करंडे वय वर्ष 26, सचिन धर्मा चौधरी वय वर्ष 32 व सोमनाथ उर्फ श्याम मोहन तांबे वय वर्ष 32 राहणार तिघे फपाळवाडी तालुका बार्शी असं पोलीस कोठडी मिळालेल्या आरोपींची नावं आहेत। मौजे रांजणी भीमानगर इथं उजनी धरणाच्या मुख्य कॅनॉलमध्ये 30 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास अनोळखी पुरुषाचा हातपाय दोरीनं बांधून त्यांचा दोरीला मोठा दगड बांधून खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्यांची बॉडी उजनी कॅनॉलमध्ये फेकून दिलेली पोलिसांना मिळाली होती। पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन स्वतंत्र पथक नेमून तपास पथक सुरू केला। त्यांच्या छातीवर व हातावर एडेश्वरी व साईराम असं गोंदलेलं होतं। टेंभुर्णी पोलिसांनी तपासणी योग्य दिशा ठरवून तपास सुरू केला। मयत व्यक्ती फपाळवाडी तालुका बार्शी येथील आश्रम विठ्ठल करंडे वय वर्ष 31 राहणार फपाळवाडी तालुका बार्शी हा असल्याचं समजले। विठ्ठल नवनाथ करंडे व त्यांचे इतर नातेवाईक यांच्याशी संपर्क करून त्यांना मयत व्यक्तीचं वर्णन सांगितले, त्यावरून त्यांनी देखील आश्रम करंडे असल्याचं सांगितले। यातील मयत आश्रम करंडे यांच्या विषयी त्याचे गावात व परिसरात माहिती घेतली असता त्यास दारू पिण्याचं व्यसन असून तो नेहमी भांडणं करत असे। त्याच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याने व त्यानं वडिलांना देखील दारू पिण्यासाठी पैशाच्या कारणावरून शिवीगाळ केल्याची माहिती मिळाली। ते बाहेरच्या लोकांना त्रास देऊन दारू पिऊन त्रास देत असे असं देखील समजले। मयताचा भाऊ रणजित याच्याकडे चौकशी केली असता त्यानं मयत हा दारू पिऊन घरात तसेच बाहेरच्या लोकांना नेहमी त्रास देत असल्याचं सांगितले होते। त्याच्याकडे तांत्रिकदृष्ट्या तपास केला असता त्याने व त्याचे नातेवाईक सचिन चौधरी व श्याम तांबे यांनी गुन्ह्याची कबुली दिली। तो दारू पिऊन सर्वांना भयंकर त्रास देत असे। हा त्रास असह्य झाल्यानं यातील आरोपींनी बार्शीजवळील कदमवस्ती येथील लोखंडी दाताळानं त्याच्या डोक्यात मारून त्यास जखमी केले। जखमी अवस्थेत कारमध्ये घालून चालू गाडीमध्येच त्याचा दोरीनं गळा दाबून त्यास ठार मारलं व कॅनॉलमध्ये फेकून देण्यात आले। ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अंजना कृष्णा व्हीएस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप व टेंभुर्णीचे पोलीस निरीक्षक नारायण पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांच्यासह पथकानं पार पडले।